हो ताई, व्यवस्थित आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. वृंदाव शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेडी निष्ठा. समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला. राम हो जय राम राम, राम हो जय राम राम. पतित पावना पूर्ण काम, प्रतित पावना पूर्ण काम. राम हो जय राम राम. नाथा हो दीननाथा नाथा, नाथा हो दीननाथा नाथा. तुमचे चरणी राहो माता, तुमचे चरणी राहो माता. राम हो जय राम राम. बंधू हो दीन बंधू बंधू, बंधू हो दीन बंधू. रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू. राम हो जय राम राम, राम हो जय राम राम. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी. करी करुणा साऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये. ये उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी. रामदास माऊली दया करी. जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी. सुख कर कर साऊली दया करी, सुख कर कर साऊली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम, जीवन राम राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम,
पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। ज्येष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज की जय। एक तत्व नाम धरी दृढ धरी मना। एक तत्व नाम दृढ धरी मना। हरिसी करुणा येईल तुझी। हरिसी करुणा येईल तुझी। एक तत्व नाम दृढ धरी मना। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। वाचेसी सद्गद जपे आधी। वाचेसी सद्गद जपे आधी। एक तत्व नाम दृढ धरी मना। एक तत्व नाम दृढ धरी मना। नाम परते तत्व नाही रे अन्यथा। नाम परते तत्व नाही रे अन्यथा। वायाणिक पंथा जासी जणी। वायाणिक पंथा जासी जणी। एक तत्व नाम दृढ धरी मना। एक तत्व नाम दृढ धरी मना। ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी। ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी। धरुनिया हरी जपे सदा। धरुनिया हरी जपे सदा। एक तत्व नाम दृढ धरी मना। एक तत्व नाम एक तत्व नाम एक तत्व नाम दृढ धरी मना। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती। तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते। व्युत्पत्ती नाही कला नाही। चातुर्य नाही प्रबंध नाही। भक्ती ज्ञान वैराग्य नाही। गौल्यता नाही वचनाची। ऐसा माझा वाग्विलास म्हणूनी बोलते सावकाश। भावाचा भोगता जगदीश म्हणूनिया। अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पतिः। श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं। श्रीरामं जानकीं वन्दे श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र। उपास्य दैवत मारुतीराय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज। सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज। आमचे कीर्तन गुरु परमपूजनीय कौस्तुभ स्वामी महाराज तथा या स्थानातील सर्व देवी देवता गणेश पार्वती महादेव विठ्ठल रुक्मिणी गंगा माता या सर्वांना वंदन करून त्याचप्रमाणे या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे त्या सर्व संत सज्जनांचा वंदनयुक्त सन्मान करून आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती
आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. आत्ताच जो आपण कीर्तनाच्या निरूपणासाठी अभंग घेतला आहे तो सगळ्यांनी ऐकला. माझं किती परमभाग्य आहे बघा की अधिक मासाच्या अवतार कथांच्या या कीर्तन सेवेमध्ये आज मला नरसिंह अवताराचं कथन करण्याची संधी शिवथरघळ दासबोध वाचन निरूपण समूहाने दिलेली आहे. कालच वामन अवतार झालेला आहे, त्याच्या अगोदर मत्स्य आणि वराह झालेला आहे. प्रत्येक अवताराचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. आज प्रल्हादाचं चरित्र सांगत असताना आपल्याला नरसिंह अवतार कसा झाला, त्यांनी का घेतला हे समजून घ्यायचं आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. उदयदादांनी खूप सुंदर नरसिंहाचंच आख्यान सांगणारा अभंग लावलेला होता, त्यामुळे माझं निम्मं काम झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी तो ऐकलेलाच आहे. आणि बाकीच्यांबद्दल तर काय बोलावं, रोहिणीताई, ज्योत्स्नाताई, भोंकाका आणि आपण सर्वजण. अगोदरच सर्वांची क्षमा मागते की समजा काही चुका झाल्या तर मला समजावून घ्या. आणि थोडासा वेळ जास्त लागला कारण हे आख्यान तसं मोठं आहे आणि आपल्याला नेहमीच्या सवयीप्रमाणे जर वेळ जास्त लागला तर मला क्षमा करा. आत्ता आपण जे पाहिलं की एक तत्व नाम दृढ धरी मना, हा अभंग आहे ज्ञानदेवांचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रोज सगळेजण हरिपाठ गात असतो आणि त्याच्यातला 26 नंबरचा हा अभंग आहे. याच्यातून काय सांगितलंय हो की एक तत्व नाम दृढ धरी मना, या मनाला, चंचल मनाला जसं समर्थ मनाचे श्लोक सांगून समजावून देतात तसं ज्ञानदेव सुद्धा म्हणतात की तू हे एक तत्व नामाचं जे आहे ना हे दृढ धर. मना, तू मनामध्ये पक्क धर. म्हणजे काय होईल, हरीसी करुणा येईल तुझी. अरे त्या हरीला तुझी नक्की करुणा येईल. आपल्याला प्रल्हादाच्या उदाहरणातून माहिती आहे की हरीला किती त्याची करुणा आलेली. आणि ते नाम सोपे रे. हे नाम कसं आहे हो, अतिशय सोपं आहे. रामकृष्ण गोविंद, आपल्याला रामकृष्ण गोविंद म्हणायला काही कष्टही पडत नाही. पण हे घेत असताना वाचेसी सद्गद, आपल्या वाणीला अगदी सद्गदित व्हायला पाहिजे. जसं आपण आई आणि मुलाचं नातं असतं की सद्गदित अंतःकरणानं ते एकमेकाला भेटत असतात, बोलवत असतात. तीच भावना इथे भगवंताच्या बाबतीत पाहिजे, नाम घेताना पण पाहिजे. आणि मग आपल्याला जे हवं आहे ते प्रत्येक गोष्ट, सगळ्या गोष्टी मिळतील. नामासारखं तत्त्व दुसरं श्रेष्ठ नाहीच आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात की सतत माळ हातात जपाला घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही काय करा, म्हणजे ते स्वतः सांगतात की मी काय करतो, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. अहो मौन धरून मनाचीच माळ करून मी अंतरंगात सतत जप करत राहतो. आणि मग काय होतं, धरुनी श्रीहरी जपे सदा, सतत श्रीहरीचं मी नामस्मरण करत राहतो. नवविधा भक्तीच्या ज्या 9 पायऱ्या आपण आत्ताच नुकत्या अनुभवलेल्या आहेत, श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आता आपल्याला ह्या 9 पायऱ्या सगळ्यांना माहिती आहेत, पण त्यातलंच नामस्मरण सगळ्यात सोपं सांगितलेलं आहे की श्रवण कीर्तन याच्यासाठी काहीतरी आपल्याला कष्ट घ्यावे लागत आहेत, पण नामस्मरणाला काहीच कष्ट पडत नाहीत. आणि म्हणून तर हरेर नामैव 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 गतिरन्यथा, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हरीचं नाम सगळ्यात सोपं आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला दुसरी गतीच नाही. आपल्याला जर हे संसार सागर सुखानं ओलांडायचं असेल तर फक्त नामस्मरण करा. आणि ते ज्ञानदेवांनी हरिपाठामध्ये सुरुवातीला सांगितले, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किंवा समर्थसुद्धा सांगतात आपल्याला, नामस्मरे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर, महापातकांचे गिरीवर रामनामे नासती. मोठाले पर्वतसुद्धा, पापांच्या राशीसुद्धा, म्हणून ज्ञानदेव ते सांगतायत की जळतील पापांच्या राशी, सगळ्या पापांच्या राशी ह्या नष्ट होतील, जळून जातील. आणि म्हणून नामाचं काय सांगावं, नामाचं महात्म्य किती सांगावं, सांगू तेवढं थोडंच आहे. ज्ञानदेव पुढे एका अभंगात अजूनही म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ग्रभमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी.
मागच्या वर्षीच कुंभमेळा झाला, महाकुंभ, आणि गंगा यमुना सरस्वतीच्या संगमामध्ये सगळेजण गेलेले होते. त्या ठिकाणी सगळ्यांनी स्नान केली, पण ते स्नान करून सुद्धा आपल्याला तेवढं पुण्य मिळत नाही किंवा तेवढं फळ मिळत नाही, त्याच्यामध्ये कष्टच पडत असतात. त्यापेक्षा नाम घेणं हे सगळ्यात सोपं काम आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये ज्ञानदेव आपल्याला एक तत्व नाम दृढ धरी मना असा सारखा संदेश देत आहेत, आणि तोच आपण घ्यायचा आहे. कारण ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, आणि एक त्याला अशी लय आहे बघा, आनंद होतो ते नाव घेताना सुद्धा, रामकृष्ण गोविंद म्हणताना सुद्धा खूप आनंद होतो. आणि म्हणून त्याच्यासारखं दुसरं तत्व या जगामध्ये नाही. आता मागच्या महिन्यामध्ये आम्ही नामजपाच्या शिबिरासाठी 5 दिवस गेलो होतो पंढरपूरला. पहाटे 4:45 रात्री 9:30 नामजप अनुष्ठान करत होतो, त्याच्यामध्ये मग्न होत होतो. इतका आनंद मिळतो की खरंच आपण जगाचा विसर पडतो. रोजच्या नाना संकट, कटकटी किंवा अडचणी हे सगळं विसरून जातं. आणि म्हणूनच नामस्मरे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर, महापातकांचे गिरीवर राम नामे नासती. सगळ्या गोष्टी नष्ट होतात आहेत. एक छोटासा किस्सा सांगा वाटतो, जो सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि माहितीच आहे. आता तिथे काय मला हे सांगायचं होतं की जपानुष्ठानामध्ये अनेक संत आलेले होते, देगलूरकरांसारखे श्रेष्ठ आलेले होते, आणि त्यांनी हाच मुद्दा सांगितला की नाम श्रेष्ठ की राम श्रेष्ठ. तर नामश्रेष्ठ असं सगळ्यांचं मत आहे. आपल्याला रामसेतू बांधण्याचा जो लंकेला जाण्यासाठी सेतू बांधण्याचं काम चाललेलं होतं हे सगळ्यांना माहिती. त्यावेळेला काय झालं, सगळे वानर दगड आणत होते, त्याच्यावर राम लिहित होते, आणि ते राम नाम लिहिलेले दगड खाली नलनील हे इंजिनियर खाली टाकत होते. तर त्यावेळेला काय झालं, रामाला आश्चर्य वाटलं की माझं नाव लिहित आहेत आणि माझे दगड टाकतायत, ते दगड टाकतायत, तर ते सगळे तरंगतायत. एक दिवशी रामरायाच्या मनात आलं, आपणही दगड टाकून बघूया, जरा यांना थोडासा भार हलका करूया. रात्रीच्या वेळ गेल्यावर का सगळे शांतता झाल्यानंतर, आणि एकटेच बसले. दगड घेतला, टाकला खाली, तो दगड तळाशी गेला. तो कुठे तरंगतो, 1 2 3 4 टाकतच राहिले, दगड सगळे पडत राहिले, खाली तळाशी गेले. रामराय म्हणतात, हे काय होते, असं काहीतरी आपलं चुकतंय वाटतं. ठीक आहे म्हणतात, जाऊ आपण परत आता. म्हणून ते पाठ वळवतात आणि बघतात तर काय, हनुमंतराय तिथे उभे. हनुमंताला म्हणतात, अरे हनुमंता तू केव्हा आलास? अहो रामराया, तुम्ही पहिला जेव्हा दगड टाकला जो तळाशी गेला तेव्हापासून मी मोजतोच आहे तुमचे दगड. रामराया म्हणतात, अरे असं करू नकोस, आता ही गोष्ट कुणाला सांगू नकोस बरं का. का बरं? मी तर जोरजोरात सांगणार की रामरायांचं लिहिलेला दगड हा तळाशीच न जाता तरंगतो. म्हणजेच हा नरदेहरूपी जो दगड आहे याच्यावर यानं जर रामनाम घेतलं तर तो तरंगणार आहे, तो तरणार आहे, या सेतू म्हणजे या भवसागरातून तरून जाणार आहे. आणि त्यांनी जर टाकला, म्हणजे त्याने जर त्याच्यापर्यंत जर आपण पोहोचलो नाही तर मात्र आपण तळाला नाही रसातळाला जाणार. रामराय हसायला लागले आणि म्हणले, तू बुद्धिमत्ताम वरिष्ठ आहेस याची मला चांगली प्रचिती आलेली आहे, आणि म्हणूनच आपण रामनाम हे श्रेष्ठ आहे. म्हणून एक नेहमी बघा आपण म्हणतो, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन नित्य मानावे. त्या नामदेव महाराज म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. किंवा समर्थ पुन्हा आपल्याला वाल्मिकींचं माहिती आहे की नामामुळं ते तरलेत, वाल्याचा वाल्मिकी झाले. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. एवढं चरित्र रघुनाथाचं लिहायला त्यांना केवढी ताकद आली हो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज पुन्हा ज्ञानेश्वरी, त्यांनी खरं ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, अमृतानुभव रचलेला आहे, चांगदेव 65, आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे हरिपाठ. तर कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तर हे नामाचे प्रबंध आहेत, आत्मचर्चा सगळी त्यांनी केलेली आहे, पण त्याच्यासाठी हे नाम फार श्रेष्ठ आहे.
म्हणून त्यांनीच म्हटलेलं आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, श्रुतीने तिने ती म्हणतू गोविंदू रे, गोविंदू रे म्हणती गोविंदू रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आजच तुकारामांचं चरित्र ऐकत होते, वाचत होते, आणि त्यावेळेला एक छोटासा किस्सा मला आठवला बरं का. तुकारामांनी तर किती लिहिले, नामाची किती महती सांगितलेली. आणि तुकारामांचे शिष्य म्हणजे निळोबार आहे, त्यांना इतकी तुकारामांबद्दलची प्रीती होती, प्रेम होतं. पण ते जेव्हा सदेह वैकुंठाला गेले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठाला गेले तेव्हा निळोबाराय खूप दुःखी झाले आणि त्या तीरावर, इंद्रायणीच्या तीरावर येऊन तुकारामांचा जप करत बसले आणि कधी मला भेटाल, कधी मला भेटाल. अहो विठुरायाला खूप वाईट वाटलं की तुकारामांसाठी जीव ओतणारा हा निळोबाराय केव्हाची त्यांची हाक मारतोय, त्यांना बोलावतोय. म्हणून हे विठुरायांनी दर्शन दिलं, स्वतः तिथं आले. म्हणतात, अरे निळोबाराया उठ, मी आलोय विठुराया, मला तुमचं नकोय दर्शन, मला तुकारामांचं हवंय. बघा आता इतकं अगदी प्रेम आहे त्यांचं. आणि म्हणून शेवटी त्यांनी काय केलं, स्वतः तुकारामांचं दर्शन म्हणजे रूप घेतलेलं आहे आणि विठुरायाने त्यांना दर्शन दिलेलं आहे. म्हणूनच नाम किती श्रेष्ठ आहे हे सगळ्यांनी सांगितलं. अगदी बघा वामन पंडितांनी सुद्धा सांगितले, नामे पाप जळे महाभय जपळे, शत्रू कदा नाडळे, आला मृत्यू टळे, भवाब्धी वितळे, तो मोक्ष पापी कळे, नामाचा महिमा श्रुती सन कळे, वागीश्वरी पांघुळे, ती नामे विमले, तदा तुम्ही बळे, घ्या मुक्तीचे सोहळे. आणि म्हणून हे मुक्तीचे सोहळे तुम्ही सगळ्यांनी स्वीकारा, अनुभवा. या कलियुगामध्ये फक्त भक्ती ही बाजारपेठ व्हायला लागलेली. आजकाल बघा भक्तीच्या नावाखाली इतके वेगवेगळे प्रकार झालेले आहेत, पण त्याच्याकडे न बघता आपल्याला संतांनी सांगितलेला आणि मुख्य म्हणजे ज्ञानदेवांनी सांगितलेला हा अभंग पुन्हा एकदा आपण मनामध्ये आणूया. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना. हळदी कुंकू नाही हो, मग हळदी कुंकू आणि हार द्या. आता आपण कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 2 मिनिट भगवंताचा नामस्मरण करूया. बघा सगळ्या नियमाप्रमाणे आमचे प्रिय शेजारी आलेले आहेत, सगळं मनापासून चाललेलं आहे सगळं. असं वाटायला नको की आपलं ऑनलाईन कीर्तन आहे, ऑफलाईनची सगळी त्यात भर पडतीये. नमस्कार. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. खूप आनंदाचा क्षण आहे आपल्याला. भक्त प्रल्हाद आणि त्याच्यामुळं आलेले नरसिंह भगवान यांचं आख्यान आज ऐकायचं आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सतत नामस्मरण केल्यामुळं कशाचीही भीती न वाटणारा हा प्रल्हाद, त्याची आता आपण कहाणी आणि ह्या नरसिंहाचं आख्यान पाहूया. सनत कुमारे दिधला, सनत कुमारे दिधला, जय विजया शाप,
रोखिता त्यासी जय विजया शाप रोखिता त्यासी असुरकुळी जन्माजा असुरकुळी जन्माजा गो ब्राह्मण ते छळावया महिसी रामा राम राम हरे हरे रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुत्तमा रामा रामा राम राम सीतापते रामा. असा प्रसंग घडलेला आहे. सनत कुमार, सनंदन आणि सनातन हे ब्रह्मदेवाचे 4 पुत्र. आणि सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा म्हणजे आपण जे अवतार आता सगळे पाहणार आहोत, भागवतकारांनी 24 अवतार सांगितलेले. त्यातला पहिला अवतार ह्या कौमार ह्याच्यामधला हा पहिला या चौघांचा अवतार आहे. आणि त्या चौघांना बालवयातच ते असे फिरत असतात. अत्यंत विद्वान आहेत, अभ्यासू आहेत, शास्त्रज्ञ आहेत. आणि ते एकदा भगवंताच्या भेटीसाठी तिथं आलेले. दारावर जयविजय नावाचे द्वारपाल आहेत. आणि त्या ही सगळ्यांना कथा माहिती आहे, पण आता मला माझ्या ओघात सांगता येईल तसं मी सांगणार आहे. पण कुणाला आत सोडायचं आणि कुणाला आत सोडायचं नाही याचा विवेक त्यांना नव्हता हो. त्यामुळं त्या म्हणजे त्या जयविजयांनी या सनत कुमारांना, सगळ्यांना सनत कुमारच म्हणलं जातं, 4 नावांचा उल्लेख केला जातो, तर आत जाऊन दिलं नाही. आणि मग सर्वामध्ये हे ज्येष्ठ होते, त्यांनी वस्त्रसुद्धा परिधान केलेली नव्हती. इतकी ते बालकासारखे दिसायला, तर बालकासारखे पण अत्यंत विद्वान होते आणि अर्थात भगवंताचे अवतारच होते. पण ही सामान्य मुलं समजून त्यांना तिरस्कृत केलं, त्यांना आत जाऊ दिलं नाही. आणि मग त्या जयविजयांना या दोघांनी शाप दिलेला, म्हणजे चौघांनी शाप दिला की तुम्ही वैकुंठातून आता पिशाच योनीमध्ये जाल आणि 7 जन्म तुम्हाला असे घ्यावे लागतील. म्हणून त्यांनी त्यांना शाप जो दिलेला आहे की सनत कुमारे दिधला जय विजया शाप रोखिता त्यासी, त्यांना रोखल्यामुळे शाप दिलेला आहे. आणि असुरकुळी जन्माजा गो ब्राह्मण ते छळावया महिसी. आता तुम्हाला असुरकुळामध्ये जावं लागेल असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून ते हे का आता हिरण्यकशिपूचा अवतार का होणार आहे. आणि आत्ता जे सांगितलं ते पहिला अवतार, म्हणजे 3 आता त्यांनी परत यायला लागले, वैकुंठातून खाली यायला लागले. तर भगवंतालाच थोडंसं प्रेम वाटलं, त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटली. आणि त्यांनी सांगितलं की 3 जन्म फक्त तुम्हाला असे राक्षसांचे घ्यावे लागतील. दोघं असल्यामुळं कायम जोडीनं जन्म झालेले. मग त्यातला पहिला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आता हिरण्याक्ष दितीचाच मुलगा आहे. दितीपासून हे दैत्य झाले सगळे, कश्यपांची पहिली कन्या, आपलं पत्नी. आणि मग हा हिरण्याक्षाचा काय झालेला आहे आपल्याला माहिती आहे की वराह अवतारामध्ये भगवंतांनी त्याचा वध केला. का केला तर त्या हिरण्याक्षानं सगळी पृथ्वी ही तर समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवलेली होती. आणि मग ती शोधून काढण्याचं काम भगवंतांनी केलेलं आहे वराह अवतारामध्ये, आपल्या शिंगावर धरून पृथ्वी. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पहिला अवतार आहे तो तसा ह्या दोघांचा. आणि मग हिरण्यकशिपूला त्या गोष्टीचा भयंकर राग होता. ते प्रथम कनकशिपू कनकाक्ष असे प्रसिद्ध दिती गर्भा आले ज्येष्ठ सुदश्चर करुणीताया तोषवी कनकगर्भा. कनकगर्भ म्हणजे हिरण्यगर्भ आणि कनकशिपू म्हणजे हिरण्यकशिपू. कनक म्हणजे सोनं, हिरण्य म्हणजे सोनं, अशी नावांची थोडीशी गंमत केलेली आहे बघा. तर ह्या दितीच्या पोटी आलेल्या हिरण्याक्षाला मारल्यामुळं त्याचा जो संताप होता या, आणि खरं म्हणजे फार मोठं आहे हे आख्यान. हिरण्यकशिपूनं आपल्या मातेला आणि हिरण्याक्षाच्या पत्नीला इतकं समजावून दिलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका. पण हा वीरमरण आलेला आहे, त्यानं दैत्य असला तरी सुद्धा त्यानं खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि त्या कुणास तरी आवाज होते बंद करा जरा. तर त्यामुळं जरी त्याचा नाश झाला तरी मी त्याच्या आपल्या वैराचा म्हणजे विष्णूचा हा घात केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता हिरण्यकशिपू त्याचा भाऊ
कशासाठी निघालेला आहे? तर तपश्चर्येला निघालेला आहे. आणि तपश्चर्या करून असं सामर्थ्य मिळवायचं आणि आपल्या त्या विष्णू म्हणजे आपला जो वैरी आहे त्याचा नाश करायचा. म्हणून मंदर पर्वताच्या एका दरीमध्ये एका पायावर उभा राहून आणि हात वर करून त्यानं आपली उपासना सुरू केलेली. थोडा काळ गेला आणि लगेचच तिथे एका झाडावर एक पोपट मनुष्यवाणीनं बोलत होता. आणि तो काय सारखा म्हणत होता, नारायण 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 नारायण. अहो याचं तपश्चर्येत लक्षच लागेना. आणि त्या शुकानं 108 वेळा नारायण नारायण म्हटले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की प्रथमग्रासे मक्षिका पातः, आपल्या पहिल्याच ह्या प्रयत्नामध्ये काहीतरी अडचण येते आहे आणि तो नारायण नारायण आपल्याला ऐकायला येतोय. तो संतापून घरी निघून आले. आता त्याची बायको आहे कयाधू, जिच्या आता पुढे येणारच आहे ते, की जी अत्यंत सात्विक आहे. राक्षसाची पत्नी असली तरी तिच्यावर सगळे नारदांचे आणि विष्णूच्या काय म्हणूया आपण म्हणजे प्रार्थना केल्याचे सगळे चांगले परिणाम झालेले आहेत. ती आल्यावर विचारते, अहो तुम्ही तर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला होतात आणि असे कसे अर्धे सोडून आलात? अगं तुला काय सांगू, मी छान तपश्चर्या सुरू केली एका पायावर उभा राहून हात वर जोडून. आणि तेव्हा एक म्हणे पोपट आला आणि तो सारखा नारायण म्हणायला लागला, नारायण म्हणायला लागला. ती म्हणते काय म्हणायला लागला? नारायण. काय म्हणायला लागला? नारायण. काय? नारायण म्हणा. अगं हो, नारायण 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 असं 108 वेळा तिनं त्याच्याकडनं वधवून घेतलं. ती फार हुशार होती. आणि मग 108 वेळा वधवून घेतल्यानंतर त्याच वेळी तिला गर्भधारणा झाली. आणि पुन्हा हा आता आपल्याला अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा पर्वतावर गेलेला आहे. पुन्हा त्यानं हजारो वर्ष तिथं तपश्चर्या केलेली आहे. त्याच्या तपश्चर्याचा इतका परिणाम झाला की सगळीकडे स्वर्गलोकातली सुद्धा शांतता, म्हणजे सगळ्या लोकांमध्ये असह्य सगळं झालेलं आहे, वातावरण सगळं बदललेलं आहे. आणि मग अव्यक्तानंत रूपाने व्यापिले जगतू असे, सचेताचे ही तूची नमस्कार तुला प्रभो. आता हे सगळे देव ब्रह्मदेव सगळे कंटाळले, त्यांचं आसने ढळायला लागलेलं आहे. सगळीकडं अस्थैर्य निर्माण झालं. सगळीकडे आगीचे लोट उठायला लागले. सगळे सागर नद्या खवळून निघालेले आहेत. पर्वत डळमळायला लागलेले आहेत. नक्षत्र पडायला लागली. किती किती वर्णन केलेलं आहे हो त्याच्या तपश्चर्येचं. एवढी प्रचंड तपश्चर्या. म्हणून हे सगळे देव आता ब्रह्मदेवाकडे येतात आणि म्हणतात की अहो ब्रह्मदेवा, तुम्ही आमचे पिता आणि मला सांगा, आम्हाला सांगा, हे कष्टप्रद जीवन आम्ही कसं करायचे? त्याच्या तपाग्नीत सगळा स्वरलोक पोरपळून निघतोय आणि यातून काहीतरी वेळीच मार्ग नाही काढला तर आम्हाला जीवन जगणं अशक्य होईल. आता देवतांचं ते निवेदन ऐकलं आणि मग ब्रह्मदेवाला वाटायला लागले की आपण खरंच पाहूया काय करतोय तो. म्हणून ते त्या ठिकाणी गेले. शोधत 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 मंदर पर्वतावर गेले ना. तिथे त्याची तपश्चर्या चालू होती. आणि यांनी पाहिलं तर सगळं शांत, काही लक्षात येईना. पण देवतांनी तर निवेदन केलेलं आहे. आणि हा कुठे आहे? तर त्याच्यावर वारूळ तयार झालेलं होतं, जसं वाल्मिकींचं झालं ना तसंच. आणि मग यांनी त्या ठिकाणी आपल्या कमंडलूतलं जल थोडं शिंपडलेलं आहे. आणि ते शिंपडल्यानंतर त्या वारुळातून एकदम तेजस्वी युवक रूपात हा बाहेर पडलेला. नाहीतर त्याची सगळी मांस रक्त सगळं मुंग्यांनी चापून टाकलेलं होतं. आणि हाडाचा पिंजरा फक्त, त्याच्यामध्ये हृदयाचे स्पंदनं चालू होती. पण भगवंताच्या त्या जलामुळं त्याला पुन्हा पुनर्जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणून अशी पाहून ती, अशी दारुण पाहून तपश्चर्या, प्रकट झाला विधी वरद असुरवर्या. मनी मानी बहुतया प्रबल वीर्या, म्हणे मागे जे इष्ट अचल धैर्या, म्हणे मागे हे इष्ट अचल धैर्या. आता आनंद झाला हो की एवढं अशा प्रकारची तपश्चर्या ते म्हणतात कोणी ऋषींनी केलेली नाही, कोणी देवांनी केलेली नाही. आणि एवढं तुझं हे पाहिल्यानंतर तू म्हणशील ते मी तुला द्यायला तयार आहे. तर आनंद झाला. हा बघतोय कोण बोलतोय. आणि मग पाहतात तो हिरण्यकशिपू पाहतो तर समोर ब्रह्मदेव हंसावर आरूढ झालेले आहेत. आणि मग तो खूप आनंद झाला आणि तो लगेच
ब्रह्मदेवाला म्हणतो, मज अमर करा प्रभुराया, अमर करा प्रभुनाथा, मृत्यून यावा आणिक मजला, मृत्यून यावा कदापि मजला, हेची मागणे तुझ आता, मज अमर करा प्रभुनाथा, अमर करा प्रभुनाथा. सगळ्या दैत्यांना अमर व्हायचं असतं, पण भगवंत सांगतायत, म्हणजे ब्रह्मदेव सांगतायत, अरे जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण आहे, अमर कुणीच होऊ शकणार नाही आहे. समर्थ सांगतात, आपल्याला माहिती आहे, मृत्यून म्हणे हा भूपती, मृत्यून म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यून म्हणे हा करामती, कैवाड जाणे. मृत्यू कुणालाच चुकलेला नाही आहे. पण परत तो म्हणतो, जर तू वरद म्हणून असशील, वरद श्रेष्ठ असशील, म्हणजे वर देणारा श्रेष्ठ असशील, तर मला काही वर दे. कसा वर दे? आता अमर नाही करायचं तर बघा मला कसं मरण येऊ नये, मरण येऊ द्यात, पण ते कसं येऊ नये याच्याबद्दल त्यानं सगळ्या अटी घातल्या. जरी तू वरदो श्रेष्ठनी वरा देऊ इच्छिसी, तरी तो वरदे ऐसा मनुष्य देव दानव, अथवा अन्य ते प्राणी नये वो मृत्यू या करे. या कुणाच्याही हाती मला मरण नको. आत बाहेर रात्री ना दिनी ना शस्त्र अस्त्रसे, आत नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्र नको आणि अस्त्र नको, असा मला मृत्यू येऊ देत. बघा आता, म्हणजे असा मृत्यू येईल का? त्याला वाटतं येणारच नाही. पृथ्वीवरी ना आकाशी मजला मृत्यू ये असा, न कोणी लढण्या ठाको, एक सम्राट मीच तो. इंद्रादी लोकपालांची आपुली महिमा जशी, लाभावी मजला ऐसी योगी या तपिया नसे. अहो योग्यांना, तपश्चर्या करणाऱ्यांना जे मिळणार नाही अशी मला मोठेपणा लाभावा, आणि लाभते नित्य ऐश्वर ते द्यावे मजला तुम्ही. अशी सगळी मोठी यादी मानलेली आहे. आता किती हुशार आहे, याच्यात मरण कुठंच मानलेलं नाही. तसंच मला मरण नको, असं नको म्हणल्यानंतर ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटलेलं आहे. कनिष्ठासी विष्णू वराहवतारी, वधूनी मही बुडता 30 तारी, तई पासुनी वैर झाले जयाचे, करी ज्येष्ठ तो अर्चन श्री अजाचे. असा हा अजाचे म्हणजे ब्रह्मदेवाचं त्यानं अर्चन केलेलं आहे, पूजा केलेली आहे, त्याच्याकडून तथास्तु म्हणून वर मिळवलेला आहे. आणि मग त्यानं आता काय झालं, याला वर मिळाला. सगळे देव पुन्हा घाबरले की आम्हाला दिलेलं आहे वरदान, काही काळजी करू नका म्हणलेत, आणि आता याला वर देऊन बसलेत. आता आमची अवस्था काय? मग देवांची अवस्था काय झाली? त्यांनी इंद्रिय मन रोखून धरलीत, त्याच्यानंतर झोपणं सोडलं, सगळ्या गोष्टी सोडल्यात आणि फक्त हरीची आता प्रार्थना करायला लागली. कारण ब्रह्मदेवाकडून काही होणार नाही, मग आपण हरी विष्णूची भक्ती करूया. सगळे देव पुन्हा भगवंताकडे आलेत, विष्णू महाराजांकडे आलेत, आणि नेहमीप्रमाणेच ते प्रार्थना करतात. धावर मापती ज्ञान विलासा, धावर मापती ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती विलासा, पूर्ण परात्पर शांती विलासा, धावर मापती ज्ञान विलासा, धावर मापती ज्ञान विलासा. अहो राक्षस गांजतो काय करावे, राक्षस गांजतो काय करावे, दुःख निधी तुनी केवितरावे, दुःख निधी तुनी केवितरावे, सोडवी हा भयदायक फासा, धावर मापती ज्ञान विलासा, धावर मापती, धावर मापती, धावर मापती ज्ञान विलासा. आता सगळ्या देवांबद्दल भगवंताला खूप करुणा आहे हो, आणि त्यानं काय काय आम्हा सगळ्यांवर सत्ता गाजवायला सुरुवात केलेली आहे, आणि आपलं आता काहीच चालत नाही, आमचं काहीच चालत नाही आहे, म्हणून तुम्ही काहीतरी करा. तेव्हा भगवंत सांगतात, तुम्ही अजिबात न भ्यावे देवतांनो, तुमचे कल्याण हे असो. दुष्टता नीचक दैत्याची मला पूर्वीच ज्ञात ती. अहो त्या दुष्टाची मला ज्ञात माहिती आहे सगळी दुष्टता.
आणि संपविल तया मीच वेळेची वाट ती पहा. हो, थोडी वेळेची वाट पहा. देवता देवनी गाई द्विज साधूनी धर्मया. माझाही करिता द्वेष शीघ्र त्यास शीघ्र नाश तया असे. निर्वैर शांत तो पुत्र प्रल्हादा द्रोह जो करी. तदावधीन मी त्यासी वराते जरी मातला. अहो, त्या वरानं जरी मातला असला, योग्य वेळेची वाट पहा. तुम्ही निशंक मनानं निघून जा, काही काळजी करू नका. आता गंमत अशी झाली की एवढं आश्वासन दिलेलं आहे आणि प्रल्हादाच्या भक्तीचा आता कळस होणार आहे. प्रल्हादाला जेव्हा तो त्रास देईल तेव्हा मी त्याचा वध करीन असं भगवंतांनी सांगितलं. आता झाला हा आता मगाशी सांगायचं राहिलं की तो आता तिकडून आलेला आहे. आल्यानंतर तपश्चर्या झाल्यानंतर हा सगळा हाहाकार करून टाकलेला आहे. त्यांनी देवांवर म्हणजे स्वर्गावर राज्य मिळवलेलं होतं. सगळ्यांना सळोकी पळू करून सोडलेलं होतं. स्वतःचंच तिथं वर्चस्व गाजवलेलं होतं. त्याला आता 4 पुत्र झालेले होते. त्यातला प्रल्हाद अत्यंत छोटा. लाद, आल्हाद, प्रल्हाद अशी सगळी त्याच्या मुलांची नाव आहेत. नाव तर छान ठेवलेली आहेत. पण आता आपल्या मुलावर जास्त लहान प्रेम असतं ना, तसंच त्याचं होतं. आणि 5 वर्षाचा झाला. त्यांनी मग आता काय केलं, त्यांचे जे दैत्यगुरू आहेत शुक्राचार्य, त्यांचे पुत्र जे आहेत षंड आणि अमर्क, त्यांच्याकडे यांना पाठवून दिलं शिकायला. त्याच्याबरोबर अन्यही बालकं शिकत होती. आणि मग हा छान अत्यंत प्रल्हाद, अत्यंत बुद्धिमंत, हुशार आणि विद्वान, हा लहानपणापासूनच, आणि मुख्य हरिप्रीती त्याची, हरीवर प्रेम, हरीचं सतत नामस्मरण. ते का करत होता तर मगाचा एक सांगायचा भाग राहिला. ज्या वेळेला तो याला गेलेला होता, तपश्चर्येला गेलेला होता, त्यावेळेला इंद्रानी आता दैत्यांचा नाश करायसाठी कंबर कसलेली होती आणि दैत्यांपैकी जे कोणी दिसेल त्याचा नाश करायचा. तर त्यावेळेला ही कयाधू तिथं होतीच ना, त्यांनी सगळं तिथंच साम्राज्य त्याचं सुरू केलेलं होतं. तर म्हणून त्या कयाधूला पण इंद्रदेव पकडायला गेलेला होता. तेव्हा नारद चाललेले होते आणि नारदांनी सांगितलं, कयाधूला काही करू नका. इंद्रा माझं ऐक, तिच्या पोटी परमात्म्याचा अंश वाढतोय आणि म्हणून तू तिचं संरक्षण कर, माझ्या ताब्यात दे. आणि मग त्यांनी त्यांच्या आश्रमात तिला आणलेलं होतं आणि त्याच्यावर सगळे संस्कार, सगळे भगवंताची हे कहाणी सांगून, कथा सांगून, सगळी नवविधा भक्ती सांगून त्याची वाढ झालेली आहे. आणि तो आता 5 वर्षाचा झालेला आहे. आता यांनी त्याला शाळेमध्ये पाठवलं. आता तो शाळेत गेल्यानंतर आत्ताच वाचत होते पुन्हा भागवतात की त्याला सगळं माहिती व्हायचं, सगळ्या गोष्टी लगेच तो आकलन करायचा. जाय नियत शाळेत प्रतिदिनी, पुत्र म्हणून तो करी पिता बहु प्रेम मने त्यावरी. पिता बहु प्रेम मने त्यावरी. एके दिवशी कांचन कशिपू घेऊन अंकावरी, उसे त्या संतोषुनी अंतरी, उसे त्या संतोषुनी अंतरी. आवडते तुझ काय शिकविजे, त्यातील वदलव करी, म्हणून तद वदनाते सावरी, म्हणून तद वदनाते सावरी. अहो, त्याला विचारलं, मांडीवर घेतलं, त्याच्या गालावरून हात फिरवले, बाळा तू काय काय शिकलायस मला सांग बरं. तर तो सांगतो. त्याची प्रेमळ वाणी ऐकल्यानंतर त्याला असं वाटतं मी किती सांगून किती नाही. तो म्हणतो, तात भगवत भजन करावं असं मला सारखं वाटतं, अगदी मनापासून वाटतं. याच्याशिवाय दुसऱ्या कशातही माझं मन रमत नाही. अतिशय प्रेमानं हरिपूजन करावं, वंदन करावं, भक्तजनांना नमस्कार करावा, श्री हरीशी अनन्य भावानं एकरूप व्हावं असं बाबा मला वाटतं. अरे बापरे, हे ऐकल्यानंतर आपल्याला समर्थांच्या श्लोकाची आठवण होते. आणि हिरण्यकश्यपूला मात्र संताप आहे त्या गोष्टीचा. अजिबात देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाच्या विरुद्ध आहे तो. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम नामावळी नित्य काळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. आता ही भक्त प्रल्हादाची कथा आपण ही आपली वेगातच घ्यावी लागेल. थोडा 5-10 मिनिट मला वेळ द्यावा सगळ्यांनी. तर प्रल्हाद पित्याला सांगतोय की मला दुसरं काही नको आहे, हे राज्य सोडावं, वनामध्ये जावं आणि फक्त हरिजनामध्ये रंगून जावं. वा वा राजपुत्रा, चांगलं कल्याण करतोयस. तुला राज्यकारभार शिकण्यासाठी पाठवलेलं आहे आणि तू असं बोलतोयस. अतिशय संताप आलेला आहे त्याला.
बोलता बोलता चेहरा लाले लाल झालाय आणि त्या गुरूंना पहिलं बोलवलेले, जावा शंड अमरकांना बोलावून आणा. लगेच त्याचे गेलेले आहेत सेवक आणि त्यांना बोलवून आणलं. काय 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 चाललंय? ते आले, नमस्कार करतायत. काही बोलू नका माझ्याशी, मला सांगा याला काय शिकवत आहात तुम्ही? अहो काय म्हणजे राजनीती? ही राजनीती सांगताय का आजच्या काळातल्यासारखं राजकारण करताय? असं त्यांनी त्याला प्रश्न विचारलेला. आज रोज आपण राजकारण पाहतो. राजकारण करता आहात तुम्ही, त्याला त्या भगवंताचं नाम घ्यायला सांगताय आणि त्याची गोडी लावता आहात. अहो महाराज, आम्ही असं का करू? आम्ही तुमच्या विरोधात कसे राहू? सांगा बरं. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. विश्वासाची जागा संशयानं कशी घेतली? काय झालं विचारताय? ज्याला राज्यकारभार शिकवायचा त्याला तुम्ही हे नामस्मरण शिकवताय? अहो जसे शिकवतात तशी लहान मुलं शिकतात. नक्कीच तुमचा दोष आहे. नाही हो म्हणतात, आमच्या ताब्यात पुन्हा द्या, आम्ही त्याच्यावर सगळे संस्कार करू. आणि एवढं म्हणून पुन्हा ते घेऊन गेले. आणि मग ते त्याला विचारतायत, राजपुत्रा तुझ बुद्धी अशी कोणी, दिली सांगे ही त्वरित कपटवाणी, स्वकीयांनी की बोल परकियानी, तिला गुरु शिक्षिताची मानी, तुला ही बुद्धी दिली कुणी? स्वकीयांनी दिली का परकीयांनी दिली? सांग, बोल, लवकर बोल. आपल्या गुरूंचं बोलणं हे ऐकलं आणि तो म्हणतो, अहो गुरु, मी कशाला दुसऱ्यांचं ऐकीन? मला स्वकीय नाहीत, परकीय नाहीत, माझ्या भगवंतावर प्रेम आहे. आणि मला सांगा, खूप सुंदर आहेत बघा हे श्लोक, पण आपल्याला वेळ नाही, की लोखंडाला म्हणजे त्या चुंबकाला आकर्षित करायला लोखंडाला काही बोलवावं लागतं का? शिकवावं लागतं का? आपणहून ते आकर्षित होत असतं. तसं मी भगवंताकडे आपणहून माझ्या बालवयापासूनच आकर्षित झालेलो आहे. तेव्हा तुम्ही काही, तुमचा दोष नाही आहे असं काय? आणि त्यांना आता राग आलेला आहे. त्या दोन्ही शिक्षकांनी, गुरूंनी मुलांकडून वेताची काठी मागवली आणि त्या पाठीवर सप 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 वार केलेले आहेत. आणि बिचारा ते सगळं सहन, म्हणजे त्याला काही होतच नव्हतं, कारण इतका तो हरिभक्त होता आणि त्याच्या मुखातनं नारायणाशिवाय काही येतच नव्हतं. गुरु पडवुनी मग नेती नृपात्मज, भेटविती जनकाते, तोही विलोकुनी मुदित हृदय त्या, बैसवी निज अंकाते, गुरु पडवुनी मग नेती नृपात्मज. आता त्या नृपाच्या राजा म्हणजे पुत्राला गुरूंनी पुन्हा पडवले. धर्म, अर्थ, काम तिन्ही सगळे शिकवलेले आहेत आणि इतका मार दिलेला आहे. हे सगळं सांगण्यासाठी ते निघालेले की आमचा दोष नाही आहे. मग आता पुन्हा आला. त्याला म्हटलं की आता हा बदललेला दिसतोय, थोडे दिवस गेलेत. आणि मग पुन्हा वडील त्याला प्रेमानं त्याचं वग्रहण करतायत. म्हणतात, बाळा आता तुला काय आवडतं ते सांग बरं. पुन्हा तो तेच सांगतो, श्रवण हरिकथेचे कीर्तनी गात जावे, स्मरण चरण सेवा अर्चनीही भजावे, नमन करुनी भावे नमन करुनी दासे, सख्यात्मार्पणाते करती तरती वाटे, सार हे जीवनाते. आपल्याला ह्यातच सगळं सार वाटते. नवविधा भक्ती त्यानं एका श्लोकात सांगितलेली. आणि मग हरिकथेचं श्रवण, कीर्तन, वंदन सगळं मला करावंसं वाटते. आता इतकी त्याची म्हणजे पुढं गेलेली आहे. एवढं करून मार देऊन सुद्धा हा जर सुधारत नाही, तर आता शेवटी ते सांगतायत सगळ्या त्याच्या सेवकांना नव्हे, अकराळ विक्राळ अशा सगळ्या सैनिकांना बोलवतायत आणि त्याला सांगतायत की आत्ता ताबडतोब याला तीक्ष्ण दाढा, अकराळ विक्राळ मुख असलेले दैत्य तिथं आलेले आहेत आणि त्याला सांगतायत, मारा, तोडा, छेडा, काय करायचं ते करा. अहो यासी बांधा भुजपाशी करुनिया, समुद्री ही टाका, चपल करी शेंडी धरुनिया, निराळा लोटा हो अचल शिखराग्रावरुनिया, मला वाटे कापा, मला वाटे ऐसा कुमती सुत जावा मरुनिया. अहो हा मरून जावा असं मला वाटतं. आता सोडा याला काय करायचं ते करा. आणि मग त्यांनी युधिष्ठिराला ही सगळी कथा सांगतायत. तेव्हा सांगतायत की शुळा ते त्या प्रल्हादा, परिणाम त्या सुळावर चढवलं, परिणाम नाही झाला. अग्नीमध्ये टाकलं, त्याचा परिणाम झाला नाही.
हट्टानं हत्तीखाली तुडवलं, त्याचाही रगडलं, काही परिणाम झालेला नाही. राक्षसी कृत्या निर्माण केली, तिचाही परिणाम झाला नाही. पहाडावरून लोटला, त्याचाही परिणाम झाला नाही. अंधारी कोंडला विषदेवनी अन्न ना दिले, बर्फी अग्नीवरी टाकी समुद्री ढकली कधी. कधी वाऱ्यात सोडीनी शेळेच्या खाली दाबिला, परी निष्पाप पुत्राचा न झाला केस वाकडा. एवढासा केस सुद्धा वाकडा झाला नाही. एक घैसास म्हणून आहे, त्यांनी सगळं मराठी रूपांतरण केलेलं आहे. इतकं सुंदर भागवत आहे की सगळं ऐकत राहावं बघ. आणि म्हणून आपल्याला, मी लहानपणी हा श्लोक म्हणत होते, मला त्याचा अर्थ आत्ता कळायला लागला की सगळं केलं तरी त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तो जैसे ते नमरे यास्तवनेला, पर्वत शिखराशी लोटिला खाली, परितो निर्भय चित्ती, परितो निर्भय चित्ती, वाहे नारायणास लाखोली. रामा राम राम हरे हरे राम, राम राम रघुत्तमा राम, राम राम सीतापते राम. बघा आता, नवरे यास्तव नेला हो, तो इतकी ही प्रार्थना करतोय की त्यामुळं तो मरतच नाही आहे. आणि पर्वत शिखरावरून लोटून दिला तरी सुद्धा खाली लोटला तरी हा जसाच्या तसा आहे. आणि परी तो निर्भय चित्ते, तो मनामध्ये निर्भय आहे. आणि वाहे नारायणच लाखोली, तर लाखोलीचे 2 अर्थ घेतलेत मी. तो हिरण्यकश्यप पण लाखोला वाहतोय आणि हा लाख वेळा त्याचं स्मरण करतो, त्यामुळे त्याला काहीही झालेलं नाही. इतक्या प्रकारच्या मायांचा काही परिणाम झाला नाही. तेव्हा आता हिरण्यकश्यप म्हणतो, न्या आता परत त्याला काहीही करा, पण ही शिक्षा म्हणजे हे शिक्षण देऊ नका. गेले गुरुजी, परत घेऊन गेले. पण गंमत अशी झाली, गुरूंनी धर्मार्थ काय शिकवलं असेल माहिती नाही, त्यांना गावी जावं लागलं आणि पुन्हा सगळ्या मित्रांच्या बरोबर त्याला राहावं लागलं, राहायला संधी मिळाली. झालं, मला श्रीकृष्णाचीच आठवण येते. तो गोलाकार करून बसायचा, मित्रांना सांगायचा, अरे आपण कशासाठी जन्माला आलोय, आपण भगवंताचे चिंतन करायचं, आणि बाकी ही शिक्षण काही हे आई बाराखडी काही उपयोगाची नाही आहे. तर ते म्हणतात, अरे तू कुणाचं नाव घालस, नारायणाचं. अरे तो नारायण तर त्या आपल्या तुझ्या बाबांचा शत्रू आहे ना, आणि त्यांचं जर नाव आम्ही घेतलं तर ते आम्हालाही मारतील ना. काही काळजी करू नका म्हणे, आपण फक्त भगवंताचं नाव घ्यायचं. म्हणा विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. ते म्हणायला लागले ना, ते म्हणे आता आपण खेळ खेळूया. खेळातही तेच म्हणायला लागले, नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना, असं सारखं गाणी गात आहेत, नाचतायत, कुंदडतायत. आणि पुन्हा तो त्यांना काय सांगतो माहिती आहे का, गड्यानो घ्या हरीच्या नामा, लिहिता कशास ओ नामा. गड्यानो घ्या हरीच्या नामा, लिहिता कशास ओ नामा. सांगतो ऐका एक वर्म, पहावे भागवती धर्म. दुःख से प्राप्त होय शर्म, मलाया कशास हो परम. गड्यानो घ्या हरीच्या नामा, लिहिता कशास ओ नामा. पुन्हा त्यांना पटवून दिलेलं आहे आणि ते छान मस्तपैकी हरिकीर्तनात दंग झालेले. आले गुरु परत, पाहतायत तर सगळेच नाचतायत, सगळेच माधव राम नारायण नारायण पुन्हा आपले म्हणतातच आहेत, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना करुणाकरा. अरे नारायणा. आता मात्र गुरुजी संतापले, सगळ्यांना पकडलेलं आहे. पुन्हा हिरण्यकश्यपूकडे घेऊन गेले आणि म्हणतात, बघा तुमच्या मुलाचे प्रताप पहा. आता हिरण्यकश्यपू खूप संतापलेला आहे. परत त्याला घेतलंय आणि म्हणतात, तू काय सांग, कुठं आहे तुझा तो देव? सगळीकडे देव आहे, तो सांगतो. कालच गुरुंनी तोही श्लोक उच्चारला होता, म्हणजे इथे तो जास्त समर्क आहे. भूजल तेज समीरख, रविशशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा, स्थिरचर व्यापुनी अवघा. तो परमात्मा दशांगुळे उरला. राम 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 हरे हरे राम. थांबते आता.
की हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, काष्ठ सगळ्यामध्ये भरून राहिलेला आहे. तेव्हा तो कुठे नाही असं काय सांगू मी तुम्हाला. हो का, महालात बसलेले होते महाराज, म्हणतात या खांबामध्ये आहे का रे तुझा हा देव. हो म्हणतो, ज्या अर्थी इथं सगळीकडे आहे त्या अर्थी खांबातही असणारच. असं काय म्हणून त्याच्या खडकं उचललेलं आहे. त्याच्यावर आता तो उगारून वार करणार. पण अगोदर त्या खांबावर मुष्टीचा एवढा जोरात प्रहार केलेला आहे की सगळं त्रिभुवन भूकंपासारखं हादरलेलं आहे. सगळ्या तारा निखळून पडायला लागल्या, सगळं समुद्र खवळायला लागले. जे पहिल्यांदा त्याच्या ह्याच्या वेळेला तपश्चर्येच्या वेळेला झालं तशीच अवस्था झालेली आहे. आणि त्या खांबातून जेवढा जोराचा आवाज झाला त्याबरोबर नरहरी म्हणजे अर्थात नरसिंहाच्या रूपामध्ये, म्हणजे मनुष्याचा देह आणि सिंहाचं शरीर मुख, अशा अवतारामध्ये या नरसिंह अवतारात भगवंत प्रगट झालेले आहेत. भगवंत नरसिंह महाराज की जय. आणि मग तो पाहिल्यानंतर त्याचं केवढं तेज आहे आणि केवढं रूप आहे. आपल्याला विश्वरूप दर्शनासारखं किंवा वामन अवतारासारखंच स्वर्गापर्यंत त्याचं पोहोचलेलं आहे. आणि खालपर्यंत त्याचं इतकं भयानक रूप आणि दाढा अकराळ विक्राळ त्याचे असे चमकत होते. सगळे दात आणि हे हिरड्या काय म्हणू आपण, दाढा चमकत होत्या. आणि असं भयानक रूप पाहिल्यानंतर याच्या लक्षात आलं की हे रूप काही साधं नाही आहे, हे त्या विष्णू भगवंतांनीच घेतलेलं रूप आहे. सोन्यासारखे तापलेल्या सोन्यासारखं ते चमकत होते. त्याच्या तेजापुढे ह्याचं सगळं फिकं पडलं. ह्यानं पुन्हा खडगं उचललेलं आहे आणि त्याच्यावर वार करायला निघालेला आहे. काहीच तो करू शकला नाही. एवढं तेज त्याचं फाकलेलं होतं की शेवटी त्या महामायावी विष्णूंनी हे रूप घेतलंय हे त्याच्या लक्षात आलं. पण विष्णू फार हुशार आहेत. भगवंत नरसिंहाच्या रूपामध्ये त्याला उचललंय आणि त्याचे सगळे अटी नियम होते. घरात नको, बाहेर नको, सकाळ नको, रात्री नको, म्हणून तिन्ही सांजची वेळ आहे. आता थोडासा अवकाश आहे पण आपण असं समजूया तिन्ही सांजेच्या वेळेला त्याला उचललेलं आहे भगवंतांनी, नरसिंहांनी. आणि एवढ्या महाद्वाराच्या दारामध्ये आणलेलं आहे, आपल्या मांडीवर घेतलेलं आहे आणि त्याची नखानी उदर विदीर्ण केलेला आहे. आणि खडखड 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 एवढा आवाज झालेला आहे. सगळे घाबरून गेले, सगळे देव घाबरून गेले, सगळ्या देवता, सगळं ब्रह्मांड भेदून टाकण्याचा आवाज आलेला आहे. सगळे घाबरून गेलेले आहेत. आणि मग पुन्हा एकदा आपण त्याचा हे करूया, जयघोष करूया की भगवान नरसिंह महाराज की जय. आणि अहो तो प्रल्हादही बघत राहिला की हे काय. अहो त्याच्या उदरातून ती आतड्यातनं सगळं रक्त उडालेलं आहे. त्याची सगळ्या ज्या दाढी हे होतं हे सगळं लाल झालेलं आहे. डोळे असे क्रोधाने पेटलेले होते. आणि त्याच्यातून हा संपला म्हणजे संपला. हिरण्यकशिपूचा शेवट झालेला आहे. सगळे देव घाबरून गेले. त्याच्या उग्र रूपापुढे कुणी येईल तयार नाही. अहो त्याची प्रिय पत्नी लक्ष्मी ती घाबरून गेलेली आहे. आणि आता काय करायचं, ह्याला शांत कसं करायचं. महत्वाचा आपला काटा दूर झालेला आहे. तो राक्षस गेलेला आहे. सगळ्यांचं संकट संपलेलं आहे. त्या प्रल्हादाला समजेना की आपला हा पिता, पण जो दुष्ट होता, दुष्टबुद्धीचा होता आणि आपल्या भगवंतानी आपल्याला सोडवलेलं आहे हे सगळं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आपल्याला पुन्हा समर्थांचा श्लोक आठवतो. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आणि मला ना एक लहानपणीचं गीत आठवलं बघा. मगाशी सुद्धा सांगायचं राहिलं होतं की माझ्या वडिलांनी असंच एक गीत तयार केलेलं होतं, पण ते राहून गेलं. की सगळे ज्या वेळेला पत्थर टाकत होते, दगड टाकत होते त्यावेळेला. पण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे गीत सगळ्यांनी ऐकलेलं आहे. भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने, नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने. अलौकिक त्याची मूर्ती अजूनी विश्व पाहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. आणि याचा विश्वास आपण ठेवूया. आपण सगळ्यांनी नामस्मरण करूया आणि प्रल्हादाचंच गुणगान करत
हे जो कोणी ऐकेल, हे कथानक जो कोणी ऐकेल, तो या सगळ्या कलिकालाच्या भयानक अशा सगळ्या संकटातून आणि या समुद्रातून सागरातून सुखरूप पार पडेल. म्हणून हे कीर्तन ऐकायचं, म्हणून हे कथानक ऐकायचं, म्हणून नामस्मरण करायचं. आणि म्हणून ज्ञानदेव पुन्हा आपल्याला सांगतायत, ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी, धरुनी श्रीहरी जपे सदा, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी. खूप भयानक असं हे सगळं नाट्य अनुभवताना आपल्याला इतकं वाटतंय. तर त्या प्रल्हादांनी काय केलं असेल? शेवटी तो प्रल्हाद सगळे सांगतात, अरे बाळा तूच जा, आणि तोच त्यांच्या जवळ गेलेला आहे. त्यांना नम्र होऊन, इतकं सुंदर आहे पुढचं सुद्धा नाट्य, की त्यानं इतकं आपलंसं केलं आहे. भगवंताचं जे काही अक्राळ विक्राळ रूप होतं हे सगळं शमलेलं आहे. आणि त्याला जवळ घेतलं आणि बाळा तुला काय होय रे, काय देऊ? तो म्हणतो मला काही नको. ते त्याला सगळं राज्य देतात, किती हजारो वर्षे तो राज्य करतो. पण तो म्हणतो मला फक्त तुम्ही हवात, तुमचंच मला सतत स्मरण राहू देत, तुमचंच कीर्तन माझ्या मनामध्ये, चिंतन माझ्या मनामध्ये राहू देत. आणि म्हणूनच आपण आता शेवट करूया. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा या जानकीच्या वरा, कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. आता आज आपण नरसिंहाची सारथी म्हणणार आहोत. जय 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 सिंह रूपा, जय जय सिंह रूपा, भक्तावरी देवा तुझी पूर्ण कृपा, जय देव जय देव जय जय सिंह रूपा, जय सिंह रूपा, भक्ता लागी देवा तुझी पूर्ण कृपा, जय देव जय देव. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, ज्ञानूवरी जानूवरी चिरियला निशाचर, जानू म्हणजे गुडघ्या, जानूवरी चिरिला निशाचर, भक्त कुडावया स्वामी नरहरी, भक्ता कुडावया स्वामी नरहरी, रामदास म्हणे आता पाव जड करी, रामदास म्हणे आता पाव जड करी, रामदास म्हणे आता पाव जड करी. घालीन लोटांगण बंधीन चरण, डोळ्यानी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव, कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव, करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं कीनायकं रामचन्द्रं भजे. राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, जया वाटते राम दृष्टी असावी,
जया वाटते निर्गुणी ओळखावी, जया वाटते पूर्ण शांती मिळावी, तेणे वृत्ती हे रामदासी धरावी. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. विष्णू भगवान की जय, नरहरी भगवान की जय. सर्वांना पुन्हा एकदा सर्व भगवंताला आणि सर्वांना ही सेवा अर्पण करते आणि आपल्याला पुन्हा एकदा क्षमा मागते की थोडा वेळ झालेला आहे आणि काही कमतरता राहिली असेल तर कृपया भगवंतांनी आणि तुम्ही सर्वांनी क्षमा करावी. धन्यवाद. हां.